बीसीसीआयनं यंदाच्या T20 वर्ल्ड कपसाठी अखेर टीम डिक्लेअर केली आहे। पुन्हा एकदा रोहित शर्माची टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे। भारताची ही 15 सदस्यीय टीम आणि या टीम सिलेक्शनमधले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत पाहूयात। अमेरिका आणि कॅरिबियन बेटांवर होणाऱ्या यंदाच्या T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात कॅप्टन रोहित शर्मासह उपकर्णधार हार्दिक पंड्या, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल त्याचबरोबर जसप्रीत बुमराह ही नावं आहेत। आता या टीम सिलेक्शन मधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे संजू सॅमसन। सध्या सुरू असलेल्या IPL मध्ये संजू सॅमसनच्या परफॉर्मन्सवरून तो वर्ल्ड कप टीममध्ये हवाच असं प्रत्येकाचं मत होतं। पण विकेट कीपरसाठीच्या या रेसमध्ये तगडी स्पर्धा होती ती ईशान किशन, ऋषभ पंत, लोकेश राहुल आणि संजू सॅमसन यांच्यात। बीसीसीआयचे सिलेक्टर अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मानं अखेर या चौघांपैकी सध्या फॉर्मात असलेल्या संजू सॅमसन आणि ऋषभ पंतला टीममध्ये स्थान दिलंय। त्यामुळे संजू सॅमसनला न्याय मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली। पण दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की अख्ख्या वन डे वर्ल्ड कपमध्ये विकेट कीपिंग केलेल्या आणि IPL मध्ये लखनौ टीमचं नेतृत्व करणाऱ्या लोकेश राहुलला संधी न मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या वर्ल्ड कपसाठी 2 लेफ्ट आर्म स्पिनर्स तर टीममध्ये आहेतच, पण त्यासोबतच रिस्ट स्पिनर्सनाही या टीम मॅनेजमेंटने प्राधान्य दिलंय। त्यामुळे युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही जोडगोळी 2019च्या वर्ल्ड कप नंतर एकत्र खेळताना दिसणार आहे। तिसरा मुद्दा हा होता की रोहित सोबत ओपनिंगला कोण? यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल या दोघांपैकी बीसीसीआयनं जास्त विश्वास दाखवला तो यशस्वी जयस्वालवर। त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन ओपनिंगला आपल्याला पाहायला मिळेल। याशिवाय मिडल ऑर्डरमध्ये रिंकू सिंगऐवजी शिवम दुबेची निवड झाली। हा टीम सिलेक्शनमधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा। यंदाच्या IPL मध्ये शिवम दुबे भन्नाट फॉर्ममध्ये आहे। 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं तो धावा करतोय। त्यामुळे त्याचा हाच फॉर्म त्याला आता थेट अमेरिकेत घेऊन जाणार आहे। रोहित शर्माच्या टीम इंडियाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही टीम वर्ल्ड कप जिंकून देणार का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।